आम्ही गेले 75-76 वर्ष नोकरशाही आणि लोकप्रतिनिधी मिळून जनतेला काय गरजेचं आहे हे त्यांना सांगू शकलेलो नाहीये. प्रत्येक जिल्ह्याचा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट प्लॅन अद्यापही तयार केला नाही. संविधानामध्ये सांगू सुद्धा 1972चा महाभयानक दुष्काळ या राज्यामध्ये पडला. त्यावेळेस असे पैसे घरा द्यायची गरज होती, फुकट द्यायची गरज होती, पण तसं केलं नाही. त्यावेळेस एजीएस आणलं आणि एजीएस आणल्यानंतर मग शेती सुधार झाला, रस्ते, विशेष म्हणजे ग्रामीण भागातले रस्ते झाले, जलसंधारणाची कामं झाली आणि प्रचंड प्रमाणामध्ये रोजगार निर्माण होऊन लोकही त्यामुळे वाचले. तिथे काही त्यावेळेस सुद्धा लाडका शेतकरी योजना आणता आली असते किंवा असं, पण तसं केलं नाही. तर राजकीय फोकस गेलेला आहे आणि तुमचा प्रशासकीय फोकस पण गेलेला आहे. त्यामुळे राज्य कारखानदारीच्या बाबतीमध्ये आता तरी मागे पडत चाललेले आहे. स्वातंत्र्याची 100री पूर्ण केलेला भारत कसा असेल? NH4, समृद्धी आणि शक्तीपीठ, महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचं वास्तव नक्की काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का? बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणंही बदलतंय का? महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे? अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा, विविध रिपोर्टाज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हायटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इनसाइट. अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. नमस्कार मित्रांनो, द पॉलिटिक्स मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आपण हा निवडणूक विशेष कार्यक्रम करतोय आणि यामध्ये एक विशेष विषय आपण घेतोय ज्याचा सहसा राजकारणाला निवडणूक आली की विसर पडतो. निवडणुकीनंतर तर कायमच विसर पडलेला असतो आणि तो विषय असा आहे डेव्हलपमेंट आणि इन्फ्रास्ट्रक्चर. महाराष्ट्राचा आर्थिक विकास, महाराष्ट्रातल्या पायाभूत सुविधांचा विकास कसा झालाय, कसा व्हायला पाहिजे, राजकारणी त्याच्यावर बोलतात नाही बोलत, या सगळ्या मुद्द्यांवर आपण आज चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत माजी सनदी अधिकारी महेश झगडे. सर, स्वागत आहे. थँक्यू सॉल्व. सर, आता दोन्ही आघाड्यांचे जाहीरनामे आलेले आहेत, म्हणजे महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, त्याच्यामध्ये योजनांची खैरात केलेली आहे. लाडकी बहीण योजना असेल एकीकडनं, तर एकीकडनं महालक्ष्मी योजना आहे. शेतकऱ्यांना वीज बिल माफी, महिलांना मोफत एसटी प्रवास, अर्ध्यात एसटी प्रवास, अर्ध्या पैशांमध्ये एसटी प्रवास, अशा अनेक योजना आहेत. पण एक दोन मुद्दे मला जे मिसिंग वाटले ते म्हणजे पायाभूत सुविधांवर असलेला दोन्ही जाहीरनाम्यांचा भर हा फार अत्यल्प दिसला, किंवा जरी असला तरी तो प्रत्यक्षात उतरताना मागच्या काही निवडणुकींचा जर का अनुभव घेतला, मागच्या काही कार्यकाळाचा, तर तसा तो दिसत नाहीये. असं एक जाणवलं, म्हणून या विषयावर बोलावं असं वाटलं. सर, पहिला प्रश्न हाच होता की जाहीरनामे दोन्ही आपल्या समोर आलेले आहेत, प्रचार सभा पण होत आहेत, पण कुठेतरी आर्थिक विकास असेल, पायाभूत सुविधांचा विकास असेल, म्हणजे रोटी कपडा मकान या बेसिक गरजांचा गोष्टी असतील, त्या कुठेही जाहीरनाम्यात जास्त परावर्तित होत नाहीत. डीबीटी सारख्या ज्या योजना आहेत त्याच्यावर जास्त भर दिला जातं. तुमचं एकंदरीत या संदर्भातलं निरीक्षण काय आहे सर? शार्दूल, धन्यवाद. आणि एक महत्वाचा विषय आहे आणि खरं म्हणजे की तुम्ही सांगितल्याप्रमाणे हा नेहमीच निग्लेक्टेड असा विषय असतो. आणि खरं म्हणजे की हा विषय जो आहे तो निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नंबर 1 ला असायला पाहिजे, पण तो नंबर 2, 3, 10 याच्याऐवजी तो कुठेच दिसत नाही, असं तुमचं ऑब्झर्वेशन आहे. आणि तुम्ही महाराष्ट्रामध्ये फिरता त्यामुळे तुमचं ऑब्झर्वेशन आहे निश्चितच बरोबर आहे. यामध्ये एक आहे की हा जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट किंवा तुमचा पायाभूत सुविधा ज्या होतात, हा जो विषय आहे, हा विषय कोणाच्याच रडारवरती नाहीये. आणि तुम्ही त्याला या विषयाचं ह्याच्याबरोबर सापेक्षता तुमची जाहीरनाम्याबरोबर दाखवलेली आहे की जाहीरनाम्यामध्ये कुठे आलेलं नाही आणि बाकीच्या गोष्टी आलेल्या आहेत. जाहीरनाम्याच्या बाबतीमध्ये माझं मत असं आहे की जाहीरनामा हे ग्लॉसी डॉक्युमेंट आहे. हे जाहिरातीचं एक त्यांचं एक छान जाहिरात आहे. आणि जसं की मागे मी एके ठिकाणी बोललो होतो की साबणामुळे कांती तुकतुकीत होते किंवा तुमच्या साबणामुळे तुम्ही पुन्हा यवनात जाता, असं सांगितलं जातं. त्यामुळे तसं काही हे नाही. हे त्याची आणि ह्या जाहीरनाम्याची तितकंच साधर्म्य आहे ह्या गोष्टीच्या बाबतीमध्ये. त्यामुळे जाहीरनाम्याकडे जनतेने खरं म्हणजे की तितक्या दृष्टीने बघू नये. पण अर्थात जनता, आपण किती झालं तरी जाहिरातीच्या वरतीच सध्या जग चालू आहे, संपूर्ण जग. त्याला महाराष्ट्र अपवाद नाही आहे. आणि त्यामुळे मग जाहिरातीमध्ये या सगळ्या गोष्टी येतात. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण लोकशाही व्यवस्था अडॉप्ट केलेली आहे आणि त्या सगळ्या गोष्टी ह्या संविधानामधून चालतात. आणि निवडणुकीची प्रक्रिया ही संविधानामधूनच आलेली आहे की दर 5 वर्षांनी तुम्ही नवीन लोकांना संधी द्यायची. आणि त्याप्रमाणे मग जे पक्षांनी पूर्वी जर सत्तेत असतील त्यांनी योग्य काम केलं नसेल तर तुम्हाला नाकारायचा अधिकार राहतो, किंवा त्यांनी चांगलं काम केलं असेल त्यांना रिपीट करण्याचा अधिकार असतो, किंवा मग तुम्ही नवीन लोकांना घेतो, हे त्याच्यामध्ये आहे. आता हे सगळं असताना या जाहीरनाम्याला संविधानामध्ये किंवा कायद्यामध्ये काडीचीही किंमत नाही, याला वैधानिक दर्जा नाहीये. पण होतं काय की आपण तुमचे हे जे म्हटलं की निवडणुका म्हटले की जाहीरनामा हा टॉपला असतो आणि त्याच्याप्रमाणे चालतं. मला वाटतं की जनतेने लक्षात गेलं पाहिजे की ते जे त्याच्यात सांगितलेलं आहे ते 100% होईलच असं नाहीये.
हा एक मुद्दा. दुसरा म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त ते काही करतीलच नाही असंही नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते जे सांगितलेलं आहे ते राज्याला गरजेचं आहे का? आणि मग तुमच्या हा जो इन्फ्रास्ट्रक्चर किंवा साधन सुविधा ज्या आहेत, पायाभूत सुविधा आहेत, हा त्याच्या दृष्टीने होतो की मग राज्याची गरज काय आहे. आणि राज्याची गरज किंवा ज्या गरज जनरली सगळं जगभर माहिती असते की समाज व्यवस्था जर चांगली चालवायची असेल तर कायदा व सुव्यवस्थापासून तुमचं ह्युमन डेव्हलपमेंट, मानवी विकास निर्देशांक, तुमचं आरोग्य, एज्युकेशन, तुमचा दरडोई उत्पन्न, तुमची आर्थिक समानता आणि एकंदरीत माणूस सुखी कसा होईल हे खरं म्हणजे त्याच्या पाठीमागे आहे. आणि हे माणसाला सुखी करण्यासाठी शासन असतं, त्यासाठी संविधान आहे. आता हे सुखी करण्यामध्ये बाकीच्या भरपूर गोष्टी जरी असल्या, ती सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची अर्थव्यवस्था आणि तुम्हाला जगण्यामध्ये काही त्रास होऊ नये. आणि मग त्याच्या भोवती मग आपले हे पायाभूत सुविधा हे फिरतात. आपल्या राज्यामध्ये खरं म्हणजे की एक गोष्ट पाहिजे. आणि आता मी बाकीचं हे करणार नाही, कारण कोणी म्हणतात की मग इतर राज्यामध्ये होत नाही, इतर देशामध्ये होत नाही, त्याला काही अर्थ नाही. आपण आता या निवडणुकीत चर्चा करतोय. आपल्याला पायाभूत सुविधा कोणत्या आहेत आणि त्याचा डेफिसिट म्हणजे त्याच्यामध्ये किती खामी आहे किंवा त्याच्यामध्ये आपण अनुशेष किती आहे या पायाभूत सुविधाचा, याचा राज्यांनी अद्याप विचार केलेला नाही. शून्य विचार आहे. याला जबाबदार कोण आहे? राजकीय नेतृत्व आहे जे, पण त्याच्यापेक्षा जास्त जबाबदार हे प्रशासकीय नेतृत्व आहे. त्यांनी राजकीय नेतृत्वाला सांगितलं पाहिजे की आपल्याला हे राज्य जे प्रगतशील राज्य आहे त्यांना जर जगातील चांगल्या प्रगतिशील देशामध्ये नेऊन जर बसवत असेल तर अशा पद्धतीचे इन्फ्रास्ट्रक्चर किंवा तुमच्या पायाभूत सुविधा पाहिजेत. आणि त्या माणसाच्या सर्वसाधारणपणे त्याचे मानके तयार केलेली असतात पायाभूत सुविधांची. उदाहरण द्यायचं झालं की दर लोकसंख्येच्या युनिटच्या मागे किती सरकारी खाटा असाव्यात रुग्णालयातल्या किंवा किती तुमचे शिक्षणाचे वर्ग असावेत, हे सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्यामुळे त्याची मानकं जगभर ठरलेली आहेत. जर चांगलं करायचं असेल त्याच्यामध्ये डेफिसिट किती आहे, सध्या त्याचा अनुशेष किती आहे, त्याचा आराखडा महाराष्ट्राचा अद्याप झालेला नाही, कुठल्याच खात्याचा झालेला नाही. मग त्याच्यामध्ये रस्ते आले असतील, तुमची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आली असेल, पाणी पुरवठा असेल, सांडपाण्याची विल्हेवाट असेल किंवा तुमचे म्युनिसिपल सॉलिड वेस्ट जो काय प्रश्न आहे तोही असेल, मग शाळा खोल्या असतील किंवा तुमचे घरं असतील, तुमच्या सिंचनाच्या सुविधा असतील, हे खूप मोठी यादी आहे. आणि ही यादी कधीच म्हणजे काय झालंय की तुम्हाला सुदृढ राहण्यासाठी काय असावं लागतं की तुमचा हिमोग्लोबिन 14 पाहिजे, तुमचा सर्वसाधारणपणे श्वासोच्छ्वास जो आहे तो मिनिटाला अमुक पाहिजे किंवा तुमचा हृदयाचं स्पंदन आहे ते 72 पाहिजेत. हे आहे. हे किती आहे, काय असतं हे पायाभूत सुविधाचं, याचं राज्याला कुठलेही चित्र हे कोणत्याही राजकीय पक्षांनी, मी याच्यामध्ये दुजाभाव अजिबात करणार, कोणत्याही राज्य पक्षांनी जनतेला सांगितलेलं नाही. आणि मला वाटतं की ही दुर्दैवाची गोष्ट, याच्यामध्ये राजकीय नेतृत्व हे पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे. दुसरी गोष्ट असे की ठीक आहे, पण ही त्याची खरी त्याची जबाबदारी ही तुमच्या प्रशासकीय नेतृत्वाची असते. त्यांनी राजकीय नेतृत्व सांगितलं पाहिजे की आपल्याला या गोष्टी मानकाप्रमाणे गरजेच्या आहेत आणि त्या गोष्टीमध्ये इतका डेफिसिट आहे आणि पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्याला जे काही बजेट उपलब्ध होणार आहे आपल्या कार्यकालामध्ये त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे असं आपण हे करून लोकांना त्याच्यामध्ये दिलासा देऊ शकतो, असा पायाभूत सुविधांचा आराखडा हा राज्याला खरं म्हणजे की शासनाने दिला पाहिजे. आणि मग त्याच्या आधारे तुमचे राजकीय पक्ष आहेत हे निवडणुकीला सामोरे गेले पाहिजे. तसं होतंय का? झिरो. हे सगळं त्याच्यामध्ये आता होतं काय, याच्यामध्ये करताना मग राजकीय पक्षाला स्वतःला ते कुठेतरी असं पिक अँड चूज, दोरसोड वृत्तीने जे योग्य वाटेल ते असं की आम्ही अमुक करू, आम्ही तमुक करू, आम्ही कमुक करू, अशा पायाभूत सुविधाच्या बाबतीत करतात आणि मग काहीतरी प्रकल्प येतात आणि त्याची अंमलबजावणी होते आणि मग ते सांगतात त्याची गरज किती आहे, गरज किती नाही आहे. म्हणजे याच्यासाठी टॉप प्रायोरिटीज ठरवलेल्या असतात पायाभूत सुविधांच्या की ज्याचा जास्तीत जास्त गरज आहे त्याची अगोदर, त्याच्यानंतर कमी गरजेच्या, कमी गरजेच्या, आणि ज्याच्याच गरज आहे त्याला जास्तीत जास्त तुम्ही पैसे दिले पाहिजेत. पैसा हा अत्यंत अपुरा आहे, कारण याच्यामध्ये जे काही अंदाजपत्रकामध्ये आपल्याला दरवर्षी उत्पन्न दर्शवलं जातं त्याच्यामध्ये कर्ज घेऊनच हे सगळं करावं लागतं. आणि कर्जाचा सध्याचा जो डॉलर आहे तो 7.5 लाख कोटीपेक्षा जास्त आहे. आता आजचा आकडा मला माहिती नाही, पण निश्चितच 7.5 लाख कोटीपेक्षा जास्त असणार आहे. तर हे असताना मग जे पायाभूत सुविधाचा तुमचे प्राथम्य क्रम काय आहे हे राज्याला समजू दिलेलं नाही. आणि कुठल्याही राजकीय पक्षाने त्याच्याकडे खरं म्हणजे की हे त्यांच्या ह्याच्यामध्ये विचारामध्ये पण आलेलं नाही. एकही राजकीय पक्ष असा नाही की त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही प्राथम्य क्रमाने हे करत आहोत, अमुक पक्ष येईल आम्ही अमुक करू, हा रस्ता करू, आम्ही मेट्रो आणू, आम्ही धरणं बांधू, आम्ही सिंचन वाढवण्यासाठी महामंडळ करू, असं काहीतरी असं चाललेलं असतं. आणि मग त्याच्यामध्ये त्याचं आउटकम काय
त्यामध्ये त्याची उपलब्धता काय काय झालं त्याच्या, त्याला कोणीही विचारत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की हा पूर्ण अंधकार आहे. ज्या पद्धतीने पायाभूत सुविधा किती गरजेच्या आहेत, जर तुम्हाला खरंच चांगला देशाच्या पातळीत जाऊन बसायचं असेल, आणि दुसरं म्हणजे की ते करायचं असेल तर तुम्हाला प्राथमिक क्रमाने काय करायचं असेल याचा माहिती ही खरं म्हणजे की राज्याला ना शासनाने होऊ दिलेली आहे, ना प्रशासकीय नेतृत्वाने होऊ दिलेली, आणि राजकीय पक्षांनी तर अजिबातच त्याच्याकडे त्यांचं दुर्लक्ष आहे. त्यामुळे मला वाटतं की तुमच्या म्हणण्याप्रमाणे बरोबर आहे की जो खरं म्हणजे की ह्या गोष्टी असल्या पाहिजेत त्या त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आलेल्याच नाहीत. आणि मग याच्यामध्ये पुढचा प्रश्न निर्माण होतो की मग हे राजकीय पक्ष यांना हे शासन कसं चालवायचं हे तरी समजलेलं आहे का? मला वाटतं की लोकशाहीमध्ये शासन कसं चालवायचं याचं एक कुठेतरी आपलं प्रयोगशीलतावरती चाललेलं आहे. मग हे केलं तर तसं होईल, ते केलं तर तसं होईल. मग तुमचे गरिबी हटाओ योजना आणायची, मग तुमचे अमुक करायचं, ते तसं करायचं, मग तुमचे एजीएस आणायचं, मग अशा गोष्टी काहीतरी अशा म्हणजे काय झालंय की आपल्या ह्याच्यामध्ये शरीरामध्ये रोग प्रचंड मोठा झालेला आहे. आणि मग कुठेतरी नखं कापायचे, मग मलमपट्टी करायची. तो रोग पूर्ण करण्यासाठी तो समजूनच घेतलेला नाहीये की रोगाचं निदान झालं पाहिजे. निदान झाल्यानंतर मग त्याप्रमाणे त्याची उपचाराची पद्धत त्यांनी लोकांना सांगितली पाहिजे. असं होत नाही. आणि मग मला वाटतं की तुमच्यासारख्या माध्यमामधून हे याच्यावरती कुठेतरी पहिल्याने प्रकाश पडला जातो असं सिस्टमॅटिकली मला फार आनंद आहे की कुठे ना कुठेतरी याची जाणीव समाजामध्ये होते. हे थोडं हे सुद्धा तसं काही कमी नाही आहे. सर आता जेव्हा आम्ही निवडणुकीच्याच निमित्ताने की हायपर लोकल म्हणजे हायपर लोकल फोकस असल्यामुळे चॅनलचा आम्ही बऱ्याचशा विधानसभा मतदारसंघांमध्ये फिरत होतो आणि तिथल्या लोकांना कायम एक प्रश्न विचारत होतो की तुमच्याकडच्या समस्या काय आहेत. तुम्ही जे आता मुद्दा म्हणाला तिथे अंधकार आहेत, त्या समस्या येत नव्हत्या पुढे, त्या आहेत, नाही अशातला भाग नाहीये. त्या येतच नव्हत्या पुढे कारण का त्यांच्यापर्यंत त्या कधी पोहोचलेल्याच नाहीये. त्यांच्या तोंडामध्ये लाडकी बहीण योजना असेल किंवा काँग्रेसने आता मांडलेली महालक्ष्मी योजना असेल किंवा आम्हाला असे झाले तर रेल खाटल्यावरही या झोनने सगळी लोक विचार करताना दिसत होती. पण त्याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा पण म्हणत की आमच्याकडे पाण्याचे प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत. म्हणजे जे पॉप्युलर पायाभूत सुविधांचे प्रश्न जे आपण म्हणू शकतो आता, पायाभूत सुविधा तर सगळी आहेत, पण त्यातल्या त्यात पॉप्युलर पायाभूत सुविधा कुठल्या, रस्ते, वीज, पाणी, या तिन्ही गोष्टींमध्ये आजही आपण खूप मागे असलेलं चित्र एकंदरीत महाराष्ट्रात फिरताना दिसलं. लोकांच्या मनात अजूनही त्या प्रश्नांबद्दल अडी आहे असं दिसलं. कारण का मी स्वतः कोकणात राहतो आणि कोकणातल्या रस्त्यांची आत्ताची परिस्थिती जी आहे ती फारच भयान आहे. म्हणजे मुंबईसारख्या श्रीमंत शहराला जोडणारे रस्ते फारच एखाद्या गावातल्या रस्त्यांची कॉम्पिटिशन करू शकतील अशाच पद्धतीचे आहेत. त्यामुळे अजूनही ते आपण प्रॉब्लेम का सॉल्व्ह करू शकलेलो नाहीये, हे मला असं जाणून घ्यायचं. शार्दूल, एक आहे की मी कोकणामध्ये काम केलेलं आहे. सिंधुदुर्गला मी सीओ जिल्हा परिषद होतो आणि एकेकाळी कोकणातले रस्ते महाराष्ट्रातल्या इतर रस्त्यापेक्षा चांगले असायचे. आता परिस्थिती खरं म्हणजे की का अशी झाली याला कारण अर्थात व्यवस्था आहे. त्या व्यवस्थेमध्ये राजकीय नेतृत्व आलं आणि प्रशासकीय नेतृत्व आलं आणि लोकांची त्याच्यामध्ये आलं. आपण पुन्हा एकदा पायाभूत सुविधाकडे लोकांना जे पाणी, रस्ते, सुविधा किंवा वीज असं आहे त्याच्याकडे असतात. आणि मला असं समजा आम्ही गेले 75-76 वर्ष नोकरशाही आणि लोकप्रतिनिधी मिळून जनतेला काय गरजेचं आहे हे त्यांना सांगू शकलेलो नाहीये. त्यामुळे त्यांना जे वाटतं ते योग्यच असेल असं नाहीये, कारण त्यांना तातडीने तिथले ते जाणवतं म्हणून ते करतात. त्यांचं खरं म्हणजे की त्यांचा सांच्या याच्यामध्ये गरजेची साक्षरता हा एक महत्वाचा विषय आहे की गरजा काय आहेत तुमच्या, त्याचं साक्षर करणं त्यांना गरजेचं आहे की ह्या तुमच्या गरजा आहेत. आता यामध्ये सगळ्यात महत्वाची गरज काय आहे की त्यांचा सगळ्यात महत्वाची गरज म्हणजे प्रायोरिटी नंबर 1 असायला पाहिजे की त्यांचं दरडोई उत्पन्न हे त्याच्यामध्ये वरती गेलं पाहिजे की जेणेकरून आर्थिक सक्षमता येईल. आर्थिक सक्षमता आल्यानंतर मग तुमचा जो काही सामर्थ्य वाढतं, राजकीय सामर्थ्य वाढतं किंवा मतपेटीतून तुम्ही तुमचं सामर्थ्य व्यक्त करू शकता. तिथून ते सुरुवात होतं. आता पायाभूत सुविधा म्हटल्या की आपल्याला फक्त रस्ते, वीज, पाणी याच्या भोवतीच फिरतं. पण पायाभूत सुविधा हा सगळ्यात महत्वाच्या गोष्टीच्या मध्ये असं असतात की पायाभूत सुविधा कुठल्या आहेत तुमच्या, की ठीक आहे रस्ते, पाणी हे तर आहेच आहे, पण सोशल सेक्टरमध्ये, सामाजिक ह्याच्यामध्ये तुमचे आरोग्यविषयक पायाभूत सुविधा काय आहेत, शैक्षणिक पायाभूत सुविधा काय आहेत, अर्थवृद्धीच्या पायाभूत सुविधा काय आहेत, आणि त्याच्यामध्ये मग बाकीच्या ज्या सुविधा आहेत ते तुमच्या ते कल्चरल वगैरे त्याच्याकडे येतच नाही. पण त्याच्या सुद्धा एक पायाभूत सुविधाचं असावं, कारण समाज मन जे आहे ते जर तुम्हाला चांगलं ठेवायचं असेल त्याची गरज आहे. आता मी आपल्याला वेळ कमी असल्यामुळे त्याच्यामध्ये फक्त थोडंसं हे सांगेल की या पायाभूत सुविधांच्या बाबतीमध्ये आर्थिक वृद्धी, मी जसं म्हटलं की दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे आणि जसं की
आता पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने सांगितलं की महाराष्ट्राचा जे जीडीपी आहे त्याचं टक्केवारी देशाच्या 15% जास्त असायची नेहमी, पण 2010 नंतर ते 13% खाली घसरलेली आहे. आणि याच्यात निश्चितचपणे की राज्य पिछाडीला गेलेलं आहे तुमच्या आर्थिक उत्पन्नाबाबत. त्याचा डायरेक्ट परिणाम काय होतो, दुष्परिणाम काय होतो, तो जो सगळ्यात खालचा घटक आहे की सगळ्यात कमी दरडोई उत्पन्न असेल त्याच्यावरती दुष्परिणाम जास्त होतो. ते काही अंबानी वगैरे यांच्यासाठी तो तसा काही फार फरक पडत नाही, किंवा नोकरदारांच्यासाठी काही फार फरक पडत नाहीये. पण इथे जो दुर्बल घटक आहे त्यांच्या नोकऱ्या गेलेल्या असतात किंवा त्यांचं अंडर एम्प्लॉयमेंट सुरू होतं आणि अनएम्प्लॉयमेंट तर आहेच. त्यामुळे याच्यासाठी मग जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जे साधन सोयी सुविधा आहेत ते अर्थवृद्धीच्या काय आहे. आता उदाहरणासाठी फक्त अर्थवृद्धीची साधन सुविधा म्हणजे काय की तुमच्या नवीन किती MIDC झालेल्या आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये मग त्याचा MIDCचा आराखडा आहे का की तुम्हाला शेतीमधून किती उत्पन्न आहे, तुमच्या सेवा क्षेत्रामधून किती उत्पन्न आहे, कारखानदारीमधून किती उत्पन्न, तुम्ही कसं वाढवणार असा तुमचा जिल्ह्याचा नियोजनाचा आखाडा केला पाहिजे. आणि 74व्या घटना दुरुस्तीमध्ये 1993-94 मध्ये सांगितलं की प्रत्येक जिल्ह्याचा असा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट प्लॅन करा आणि इकॉनॉमिक डेव्हलप प्लॅन करून तो अंमलबजावणी करा. म्हणजे गेले आता 32 वर्ष झाले असेल, 32-33 वर्ष झाली या सगळ्या गोष्टीला. पण असा इकॉनॉमिक प्रत्येक जिल्ह्याचा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट प्लॅन अद्यापही तयार केला नाही संविधानामध्ये सांगून सुद्धा. त्याच्यामुळे झालं काही ज्या काही पायाभूत सुविधा होत्या अर्थवृद्धी होण्यासाठीच्या या तिन्ही क्षेत्रामध्ये त्या झालेल्या नाहीयेत. आणि त्याच्यामुळे मग ज्या MIDC पूर्वी झाल्या होत्या काही ह्याच्यामध्ये त्या तशाच राहिल्या. सिडको सारखी जी काही ह्याच्यासाठी तयार करण्यात आली होती ती अडकून पडली कुठे, नवी मुंबईमध्ये आणि थोडंफार नाशिक, आणि याच्यामध्ये पुढे कुठे खरं म्हणजे की सिडकोने एकदम दुर्गम ग्रामीण भागात जाऊन तिथे अशा शहरं तयार करायला पाहिजे होती, किंवा तुमचे MIDCनी प्रत्येक ठिकाणी जायला पाहिजे होतं. त्यामुळे ह्या पायाभूत सुविधा महत्वाच्या आहेत. दुसरी पायाभूत सुविधा म्हणजे सगळ्यात वल्नरेबल क्लास कुठला आहे आपल्याकडे की शेतकरी आहे. कारण 50-55% अजूनही शेतकरी आहे. आणि या शेतकऱ्यांच्या पायाभूत सुविधा काय आहेत की कारण त्यांचं जरी 55% जरी लोकसंख्या असली तर त्यांच्यापासून GDP फक्त 12%च मिळतो. त्यामुळे अतिशय बिकट परिस्थिती आहे आर्थिक. आणि ही आर्थिक बिकट परिस्थिती जर सुधारायची असेल तर तिथे त्यांच्यासाठी पायाभूत सुविधा केल्या पाहिजेत. आता त्याच्यात खूप प्रकार आहेत. मी दोनच गोष्टीचा उल्लेख करेल. एक तर तुमच्या सिंचनाच्या सुविधा. आता सिंचनावरती खूप मोठ्या प्रमाणात राज्यांनी खर्च केला आणि सगळ्या पक्षांनी केला. त्याच्यामध्ये कुठला पक्ष त्याच्यामध्ये हे करायचं असं, पण त्याच्यामधून आउटकम काय झालं हे राज्याला माहिती नाही. त्याच्यामध्ये इंटरनल त्यांचे खूप भांडणं झाले की 0.1% झालं का 1%, पण अद्यापही गेले 20-22 वर्ष ते राज्याला सांगू शकले नाहीत. कारण आणि राज्यांनी त्यांना विचारलेलं नाही. त्यामुळे पायाभूत सुविधा वरती जो खर्च झाला त्याचं आउटकम काय आहे, किंवा समजा तुमचा जो खर्च झाला असेल त्याच्यामध्ये 5-10% आणखी खर्च जर केला तर त्याचा वापर कसा होऊ शकेल सिंचनासाठी, ते कुठेही झालेलं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्याकडे फक्त या देशामध्ये 6 ते 7% कृषी तुमचं प्रोसेसिंग होतं, व्हिजिटेबल तुमचे भाज्या आणि फळांचं, आणि त्याच्यामुळे त्याच्यात व्हॅल्यू ऍडिशन होत नाही. ब्राझील सारख्या देशामध्ये 70 ते 75-80% काही पदार्थांचं प्रोसेसिंग होतं आणि त्याचं व्हॅल्यू ऍडिशन होतं, आणि त्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था वाढलेली आहे. आपल्याला पायाभूत सुविधा काय कराव्या लागते, ते प्रोसेसिंगचे काहीतरी तिथे पायाभूत सुविधाचं तुम्हाला करून द्यावं लागेल. याकडे पूर्णपणे दुष्काळ आहे, दुर्लक्ष आहे सगळं. म्हणजे याच्यामध्ये मानसिक दुष्काळ आहे हे पायाभूत सुविधा करायच्या. तर ह्या ज्या तुमच्या अर्थवृद्धीच्या ज्या आहेत त्या आहेत. तर दुसरी गोष्ट म्हणजे की तुमच्या पायाभूत सुविधा म्हणजे आपल्याला रस्ते दिसतात. मग राज्याने असा आराखडा केलेला आहे का की राज्याची जी वाहनाची क्षमता आहे किंवा गरज आहे याचा एक आराखडा तुमचा आहे. आता आपल्याकडे खरं म्हणजे 20 वर्षाचा एक मास्टर प्लॅन असतो PWD कडे, ते रस्ते सुधारण्याच्या बाबतीत ते रस्त्याचा असतो. त्याच्यामध्ये सार्वजनिक वाहतूक नाहीये. त्याने खरं म्हणजे हे मर्ज करून सांगायला पाहिजे की या शहरामध्ये मेट्रो आपल्याला खरं म्हणजे की मेट्रो अजूनही घ्यायची की नाही असं होतं. मी ज्यावेळेस पुण्याला म्युन्सिपल कमिशनर होतो त्यावेळेस आमचे महापौरच ते त्याच्या विरुद्ध हे घेतलं की मेट्रो का नको पुण्यामध्ये. याच्यासाठी असं आहे की आपल्याला एक आराखडा केला पाहिजे आणि तो आराखड्याची अंमलबजावणी केली पाहिजे. लंडनला 1862 मध्ये ज्यावेळेस लंडनची लोकसंख्या 16-17 लाख होती त्यावेळेस मेट्रो सुरू झाली, आणि आपण अजूनही त्याच्यामध्ये पुण्याची लोकसंख्या 35 लाख असताना तिथे त्याला विरोध आणि करायचे की नाही असं मला असं वाटतं की जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर कुठे कुठे काय काय पाहिजे प्रत्येक भागामध्ये तेच इन्फ्रास्ट्रक्चर रेप्लिकेट करायची गरज असते, ज्याची गरज असेल त्याप्रमाणे करावं. पण तसंच सांगितलं पाहिजे आणि त्याप्रमाणे निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. मला असं नाही वाटत की तुम्हाला वाटलं म्हणून केलं, त्याची गरज भविष्यामध्ये असू शकेल, पण भविष्यामध्ये जर करायची जरी असली तरी त्याला आत्ता खरं म्हणजे की तातडीने कुठे केलं पाहिजे की ज्याच्यामुळे, आणि हा फार महत्वाचा आहे, तुमच्या पायाभूत सुविधाचं नंबर 1 प्रायोरिटी काय पाहिजे की ज्याच्यामुळे रोजगार वाढेल,
ज्याच्यामुळे तुमच्या अर्थवृद्धीच्या हे वाढतील, तुमच्या संधी वाढतील आणि तुमची आर्थिक स्थिती वाढेल. त्या आर्थिक स्थिती वाढल्यामुळे तुमचे कर रूपाने येणार जे हे आहे ते तुमच्याकडे जास्त येईल आणि तुम्ही आणखी जास्त इन्व्हेस्टमेंट करू शकाल. हे जे फॉर्म्युला आहे कुठेतरी तो ब्रेक डाऊन झालेला आहे. आणि मग त्याच्यामुळे हे आपली जी जीडीपी कमी होत जाण्याचं कारण हे असं क्लिअर थिंकिंग नसल्यामुळे असं होत चाललं. आणि हे जर असंच चालू राहिलं तर मग राज्य हे कधी एकेकाळी आर्थिकदृष्ट्या सक्षम होतं असा इतिहासमध्ये हे चाललं जाईल. बरोबर सर, तुमचं म्हणणं अगदी पटतंय मला की रोटी कपड्यापासून कारखानदारी, गुंतवणूक आणि नवीन उद्योग इथपर्यंत सगळीकडे आपल्याला पायाभूत सुविधांमध्ये प्रॉब्लेम्स जाणवत आहेत आता. पण मला सर एक उदाहरण असं द्यावंसं वाटतं की तामिळनाडूमध्ये आता जर का आपण बघितलं किंवा गुजरातमध्ये बघितलं तर तिथे नवीन उद्योग जाण्याचं प्रमाण, बाहेरून येणारी गुंतवणूक असेल तर तिकडे जाण्याचं प्रमाण, म्हणजे ऍपल पासून टाटापर्यंत सगळे उद्योग तामिळनाडूमध्ये जायला इच्छुक असतात. आत्ताचं जर का चित्र बघितलं तर गेल्या 10 वर्षांमधलं आणि करंट सिच्युएशन मधलं. महाराष्ट्रात कधी काळी औद्योगिक विकासाला खूप संधी होती असं म्हणलं जायचं. मी जेव्हा आता NH4 वर फिरत होतो, मुद्दामून मला हा एक्सपिरियन्स सांगावासा वाटतो. तेव्हा मी कोल्हापूर सांगली पट्ट्यामधनं फिरताना तिथल्या काही लोकांशी बोललो, तिथल्या पत्रकारांशी बोललो, तिथल्या अर्थतज्ञांशी बोललो. त्यावेळी त्यांनी मुंबई बँगलोर इकॉनॉमिक कॉरिडॉरचा एक मुद्दा निदर्शनास आणून दिला. ते म्हणजे की मुंबई बँगलोर कॉरिडॉर मधनं कोल्हापूरला वगळण्यात आलं कारण इथनं होत असलेला राजकीय विरोध, तिथल्या कंपन्यांना, तिथे विकास कामांना होणारा विरोध, या सगळ्या गोष्टींमुळे तो मुंबई बँगलोर कॉरिडॉर झाला नाहीच. पण तो नंतर खाली सांगली पट्ट्यातनं खाली उतरवण्यात आला. तिथनं NH4 जात नाही ऍक्च्युली, थोडा वळसा घालून तो बँगलोर पर्यंत न्यायचा असा प्लॅन झाला. तर तमिळनाडूमध्ये असं सांगितलं जातं, म्हणजे ह्याचा मला थेट डायरेक्ट डेटा माझ्याकडे नाही आता, हेही मी सांगतो. पण बरेच रिपोर्ट असतील, मीडिया रिपोर्ट्स असतील, त्याच्यातनं असं होतं की तिथे राजकीय अडथळे जेवढे महाराष्ट्रात येतात नवीन उद्योगांसाठी तेवढे येताना दिसत नाहीत. त्यामुळे तिकडे उद्योगांचं प्रमाण, गुंतवणुकीचं प्रमाण जास्त आहे. ही गोष्ट तुम्हाला पटते का की महाराष्ट्रात राजकीय अडथळे जास्त असल्यामुळे नवीन उद्योग आणि गुंतवणूक येण्याचं प्रमाण कमी आहे? साधू, याच्यामध्ये एक असं आहे की ह्याच राज्याने हे राज्य औद्योगिकच्या बाबतीमध्ये सगळ्यात जास्त प्रगतशील देशामध्ये राहिलेलं आहे आणि जास्त इन्व्हेस्टमेंट हे आलेलं आहे. त्याचं कारण असं होतं की इथली राजकीय प्रगल्भता आणि त्यांचं जे विजन होतं. आणि त्यांनी मग राज्यामध्ये जसं तुम्ही आता याचं सांगता तामिळनाडूचं, त्याप्रमाणे इथे त्यांनी रस्ते, सुविधा, वीज, पाणी हे वेगवेगळ्या ठिकाणी दिल्यामुळे राज्यातील कारखानदारी वाढीला आली आणि देशामध्ये सगळ्यात जास्त तिथे आली होती. दुर्दैवाने काय झालं की हे कुठेतरी मी अगोदर सांगितल्याप्रमाणे हे थोडंसं निग्लेक्ट होत गेलं की MIDC एक्सपान्शन करणं किंवा सिडको एक्सपान्शन करणं किंवा तुमच्या इंडस्ट्रियल इस्टेट्स असायच्या पूर्वी, प्रायव्हेट इंडस्ट्रियल इस्टेट्स असायच्या किंवा सहकारी इंडस्ट्रियल इस्टेट्स असायच्या, हे वातावरण कमी होत गेलं आणि मग पायाभूत सुविधाकडे दुर्लक्ष होत गेलं. म्हणजे तिथे रस्ते, पाणी आणि ह्या ज्या सुविधा व्हायला पाहिजे तर सार्वजनिकरित्या त्या झालेल्या नाहीयेत. आणि त्याच्यामध्ये मग पुन्हा एकदा की राजकीय असं द्वंद्व सुरू झालं त्याच्यामध्ये की असं क्रेडिट कोणी घ्यायचं किंवा मग जमिनी जर संपादन होत असतील तर मग शेतकऱ्यांच्या मताच्यासाठी शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहायचं आणि त्यांना समजावून द्यायला पाहिजे होतं खरं की त्याच्यामुळे रोजगार वाढणार आहे. हे काहीतरी राजकीय हेतू कुठे असं झालेलं होतं. पण याच्या पलीकडे मी असं म्हणतो की असं असताना आपल्याकडे MIDC, आता मी जसं की NH4चं उदाहरण दिलं तसं दुसरं उदाहरण मी देतो की जसं आपल्याकडे अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुपा नावाची MIDC आली आणि ज्याच्यासाठी खरं म्हणजे की जापनीज लोकांनी ते खूप इंटरेस्ट दाखवला होता. पुण्यामध्ये नंतर रांजणगावची MIDC आहे, चाकण MIDC आहे, तळेगाव MIDC, अशा प्रकारे आहे. पण तुम्ही जर अहमदनगर वरून जर पुण्याला संध्याकाळी प्रवास केला तो नकोसा वाटेल. 2 मेजर MIDC तिथे असतील आणि तिथले कारखानदार, मी PMRDचा कमिशनर असताना, मेट्रोपॉलिटन कमिशनर असताना माझ्याकडे ते यायची की आम्ही इथे काय इन्व्हेस्ट करावं सुप्यामध्ये, सुविधा सगळ्या आहेत पण पुण्याला जर यायचं असेल ना, मला जर विमान पकडायचं असेल तर आम्हाला ते शक्य नाहीये. आणि मी हे स्वतः अनुभवलेलं आहे की तिथे फार छोट्या छोट्या गोष्टी आहेत. एक 5 कोटी 6 कोटी घालून ते अंडरपासेस केले त्या रस्त्यावरती तर हे होईल. पण आज इतके 3-3 4-4 तासाचे जॅम्स तिथे 2 मेजर MIDC लागले आहेत. हे मी फक्त उदाहरण म्हणून दाखवतोय. हे संपूर्ण राज्यभर आहे. याच्यामध्ये कुठेतरी छोट्या गोष्टी असतात, त्या जर केल्या तर त्याला मोठ्या प्रमाणामध्ये त्या जनतेला फायदा होऊ शकतो इंडस्ट्री येण्यासाठी. पण एकंदरीतच हा फोकस आता कुठेतरी गेलेला आहे. राजकीय फोकस गेलेला आहे आणि तुमचा प्रशासकीय फोकस पण गेलेला आहे. त्यामुळे राज्य कारखानदारीच्या बाबतीमध्ये आता तरी मागे पडत चाललेले आहे. आपण नेहमी डांगोरा पिटतो की आमचे एवढे हे झाले, याच्यामध्ये डॅव्होसला गेल्यानंतर अमुक झालं. प्रत्येक पक्ष करतो, म्हणजे त्याच्यामध्ये कोणाला डावं उजवं करण्यात अर्थ नाहीये. आणि इतकी इन्व्हेस्टमेंट आली, ठीक आहे आली असेल, पण त्याच्यापेक्षा जास्त पोटेन्शियल या राज्याचं आहे ना, की ह्याच्यामध्ये हे जे पोटेन्शियल जास्त आहे. त्यामुळे कुठेतरी हे डेफिसिट, आता काही दिवसापूर्वी माध्यमाने काय केलं की हिंजेवाडीमधल्या बऱ्याचशा
53-54 कंपन्या हे बाहेर चाललेल्या आहेत. ते कशासाठी चाललेले आहेत की केवळ एकच मुद्दा म्हणजे ते सार्वजनिक वाहतूक व्यवस्था. आता हे जर आपण करू शकलो नाही तर मला वाटतं की आणि दुसरं महत्वाचं असं आहे की हे राज्य शासन, सगळे राजकीय पक्ष ही कारखानदारी पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, औरंगाबादच्या पुढे बाहेर जाऊच शकले नाही त्याच्यामध्ये. त्यांनी खरं म्हणजे गेलं पाहिजे. आता देशाने काय केलं की महाराष्ट्रामध्ये 74% तुमचे फार्मास्युटिकल कारखाने होते महाराष्ट्रामध्ये, जे देशाची 74% हे होते. पण केंद्र शासन निर्णय घेतला की हे नुसतंच इथे करून उपयोगाचं नाही, इतर मागास औद्योगिक क्षेत्र असेल त्यामुळे बद्दीला हिमाचल प्रदेशमध्ये त्यांनी असं कॉरिडॉर ओपन केला फार्मास्युटिकलमध्ये आणि सगळी इंडस्ट्री तिकडे गेली. आपण महाराष्ट्रामध्ये असं काहीतरी करू शकतो का की काही इंडस्ट्रीज आपण स्प्रेड आउट केल्या, त्या त्या भागामध्ये आपलं कारखानदारी वाढवली, सेवा क्षेत्र जर वाढवलं तर मग तिथे लोकसंख्या मुंबई, पुणे आणि नागपूरची किंवा इकडची झोपडपट्ट्या कमी होतील. हा फोकस आता आणि लोकांच्या निवडणुकीच्या मताच्या वेळेस तर हे अजिबातच नसतं. हे कोणीच, मला वाटतं हे एक ऑर्फन झालेलं आहे की हा जो विषय आहे इट इज ऑर्फन नाव. ऑर्फनला आपण मराठीमध्ये एक त्याला कोणीच वाली नाहीये असा हा विषय झालेला आहे. अनाथ झालाय, अनाथ. अनाथ आश्रमामध्ये पाठवलेला हा विषय आहे. आणि मला वाटतं की मग कुठे की लाडकी बहीण असेल किंवा मग आम्ही 3,000 रुपये देऊ, आम्ही 1,500 रुपये देऊ, आम्ही 2,500 रुपये देऊ, असं तुम्हाला आमिष दाखवलेली आहेत. आणि सर्वसामान्य जनतेला मी अजिबात दोष देणार नाही. त्यांना खरं म्हणजे की त्यांना दैनंदिन पडलेलं असतं. याच्यासाठी राज्य शासनाची तुमची जी व्यवस्था आहे, 7.5 लाख कर्मचारी आणि अधिकारी तुमचे आहेत, तुमच्यावरती 40-50% खर्च होतो त्यांच्यावरती, ही त्यांची जबाबदारी हे सगळं करण्याची. मग पुन्हा एकदा त्यांना जर सांगितलं नाही आम्ही हेच करणार आहोत, त्यांच्याकडे असं पाहिजे. आणि मी पुन्हा एकदा एके ठिकाणी बोललो होतो की याच राज्याने देशाला दिशा दिलेली आहे की ज्यावेळेस अशी तुम्हाला लोकांना 1,500 किंवा 2,000 किंवा 3,000 रुपये त्याची गरज पडत असेल तर त्यावेळेस या राज्याने दिले नाहीत. 1972चा महाभयानक दुष्काळ या राज्यामध्ये पडला. त्यावेळेस असे पैसे खरं द्यायची गरज होती, फुकट द्यायची गरज होती, पण तसं केलं नाही. त्यावेळेस ईजीएस आणलं आणि ईजीएस आणल्यानंतर मग शेती सुधार झाला, रस्ते, विशेष म्हणजे ग्रामीण भागातले रस्ते झाले, जलसंधारणाची कामं झाली आणि प्रचंड प्रमाणामध्ये रोजगार निर्माण होऊन लोकही त्यामुळे वाचले. तिथे काही त्यावेळेस सुद्धा लाडका शेतकरी योजना आणता आली असते किंवा असं, पण तसं केलं नाही. त्यावेळेस कुठेतरी एक असं वैचारिक बैठक असलेलं नेतृत्व प्रशासकीय आणि राजकीय होतं आणि त्याप्रमाणे आपण देशाला दिशा दिली. मग देशाने मग तो मनरेगा नावाने ती स्कीम पूर्ण देशामध्ये लागू केलेली आहे. मला वाटतं की महाराष्ट्र हा इंटेलेक्च्युअली प्रोग्रेसिव्ह असा राज्य असल्यामुळे ही आता कुठेतरी पुन्हा एकदा त्या निवडणुकांच्या माध्यमातून आणि यांचे जाहीरनामे जे होतात त्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून हे पुन्हा एक समाज मनापुढे आणलं पाहिजे की आम्ही असं असं करणार आहोत, पण ते होत नाही. सर, आता शेवटचा प्रश्न विचारतो की या सगळ्या गोष्टी आपण चर्चा केल्या, काय प्रॉब्लेम्स निर्माण होत आहेत, कशामुळे होत आहेत, पण ऍक्ट नाऊ सिच्युएशन मध्ये आपण इथून पुढे काय केलं पाहिजे की या गोष्टी किमान मार्गी तरी लागायला सुरुवात होईल? शार्दुल, याच्यामध्ये अजूनही वेळ गेलेली नाहीये आणि आपलं जे मोमेंटम आहे ते कमी झालं असलं तरी आपला वेग तितकासा बंद पडलेला नाहीये विकासाचा. यासाठी फक्त एक केलं पाहिजे की कुठले इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे, जे डेफिसिट कुठलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, कुठल्या पायाभूत सुविधांची आपल्याकडे अनुशेष निर्माण झालेला आहे, की तुमचे रस्ते असतील, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असेल, पाणी पुरवठा असेल, तुमचे शैक्षणिक असतील, आरोग्यविषयक असतील किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोजगार निर्मितीच्या बाबतीमध्ये कारखानदारी हे काय तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर काय करू शकता, हे जर तुम्ही त्याचा आराखडा तयार केला राज्यासाठी आणि त्या आराखड्यामध्ये मग तो स्प्रेड केला राज्यामध्ये सगळीकडे आणि तो सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र येऊन कुठेही त्याच्यामध्ये राजकारण करणार नाहीत, आम्ही फक्त समाजकारण करणार आहोत आणि ह्या ज्या गोष्टी चाललेल्या आहेत त्याच्यामुळे राज्य मागे पडणार नाही. हे राज्य केवळ इतर राज्यांशी तुलना करण्यासारखं राज्य नव्हतं. मी ज्यावेळेस प्रशासनामध्ये आलो त्यावेळेस आमची अशी होती की ह्या राज्याची इतर राज्याशी तुलना करायची नाही. जगामध्ये सगळ्यात जास्त जे प्रगत राष्ट्र आहेत, देश आहेत, त्यांच्याशी महाराष्ट्राची तुलना करायची आणि त्याप्रमाणे आपले सगळे पॅरामीटर्स ठरवायचे. अशी ती एक त्यामध्ये प्रशासनामध्ये एक प्रकारची वैचारिकता होती. ती वैचारिकता पुन्हा एकदा आणली पाहिजे आणि लोकांना सांगितली पाहिजे की तुम्ही असा फोर्स तयार करा. माध्यमांना सांगितलं पाहिजे की तुम्ही असा फोर्स तयार करा. कारण याचं सेन्सिटायझेशनच झालेलं नाही. आपण फक्त चर्चा कशाची करतो की अमुक दिलं, तमुक दिलं, रेशन दिलं, हे दिलं, ते दिलं किंवा इथे मला वाटतं की याच्या पलीकडे जाऊन बेसिक मूलभूत जो विचार आहे काय करायचं त्याच्यावरती सर्वांनी करा, म्हणजे एकत्रितपणे येण्याची गरज आहे. सर, खूप खूप धन्यवाद. या महत्वाच्या विषयावर एवढं सुंदर विश्लेषण तुम्ही आता केलं, प्रॉब्लेम सांगितले, ऍक्ट नाऊ सिच्युएशन मध्ये आपण काय केलं गेलं तेही सांगितलं. त्याबद्दल खूप खूप आभार सर. पुन्हा पुन्हा अशा मुद्द्यांवर आपण बोलत राहू, भेटत राहू.
तुर्तास इथेच थांबूया आणि नेहमीच आपल्या सुज्ञ प्रेक्षकांना नेहमीच लाडकं आवाहन करतो की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. तुम्हाला पायाभूत सुविधांच्या बद्दल, महाराष्ट्राच्या एकंदरीत आर्थिक विकासाबद्दल काय वाटतं त्याची मतंही आम्हाला कमेंट बॉक्समधून जरूर कळवा आणि द पॉलिटिक्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.